नमस्कार 24 टुडेमध्ये आपलं स्वागत आहे. प्रशांत दादा, पहिले तर तुम्हाला खूप खूप अभिनंदन. थँक्यू. नवलखा हार हे काय आहे पहिले तर त्याबद्दल सांगा. आधी तर नवलखा हार या शब्दाचा अर्थ म्हणजे नवलखा हा पुरातन काळामध्ये 9 लाखाचा हार म्हणजे ही किंमत आहे. 9 लाखा म्हणजे 9 लाखाचा हार. त्या काळचे 9 लाख म्हणजे आताचे जवळजवळ 100 कोटी असावेत. त्यामुळे त्या काळामध्ये जे राजे महाराजे होते ते आपल्या पत्नीसाठी आपल्या जवळच्या लोकांसाठी 9 लाखाचा तो 9 लाखा हार गिफ्ट करायचे. सो असंच 2 हार एका ठिकाणी प्रदर्शनाला ठेवलेत आणि ते 2 हार आपले 2 कलाकार चोरतात. बट अगेन चोरी ही वाईट असते. सो त्यांची शिक्षा त्यांना मिळते. त्या हार चोरतात त्या 2 मुलींसाठी, कारण त्या मुलींना हवं असतं आणि त्यामुळे हार चोरल्यानंतर त्यांना मुली तर मिळत नाहीत, पण त्याचबरोबर त्यांना तिची शिक्षा सुद्धा मिळते. सो एक चोरी ही वाईट गोष्ट आहे. तर प्रेमासाठी मुलींच्या प्रेमात आंधळून लोक जे करतात ते करू नये यासाठी एक एक प्रयत्न केलाय. आणि शेवटी आपले पोलीस जिंकतात, महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस, आणि त्या दोघांना पकडलं जातं. सो ही थीम आहे ओव्हरऑल गाण्याची. गाणं गायलं आशिष आणि सोनालीने. त्यामुळे खूप मजा आली. रेकॉर्ड करताना सुद्धा संकेतांनी मी म्युझिक केलं त्याचं, आणि संपूर्ण टीमने म्हणजे तनू आणि अदिती सुदैनिक आणि रितेश सोबत. सो आम्हाला खूप मजा आली आणि असे प्रोजेक्ट्स आम्ही करत राहू. ओके, नॉर्मली आपण बघतो की गाण्यामध्ये एक हिरो असतो. याच्यामध्ये तुम्ही चौघांना घेतलाय काय, म्हणजे त्याच्या मागचं म्हणजे काय उद्देश काय? नाही, माझं 5 मार्चचं गाणं आहे. माझे 2 राम लखन आहेत जे आहेत निक आणि रितेश. ते 5 मार्चच्या सगळ्या गाण्यांमध्ये असतातच ते, आणि त्यामुळे हे सुद्धा 5 मार्चचं गाणं आहे. सो ते मागच्या वर्षी सुद्धा होते, त्याच्या मागच्या वर्षी होते, तो या वर्षी सुद्धा, मागच्या नखरेवालीमध्ये पण होते. सो हे माझे सगळ्यात जवळचे सोबत, आणि आम्ही जवळ राहतो, मनाने सुद्धा खूप जवळ आहोत. तर हे माझ्या 2 गाण्यात असतात. मग 2 मुलं घेतल्यानंतर बट ऑब्वियसली त्यांच्या अपोजिट 2 मुली, म्हणून हे 2 जोड्या. सो असं हे 4 जणांचं गाणं आहे, ज्यात आयुषचं एक स्पेशल अपिअरन्स आहे. जरी तो दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर असला तरी त्याचा एक स्पेशल अपिअरन्स पण. अजून काय बघायला भेटेल? आता मोठा मी प्रोजेक्ट करतोय, सो त्याबद्दल मी लवकरच अनाऊन्स करूच आम्ही. म्हणजे आता यूट्यूब किंवा मोबाईल सोडून पुढे मोठ्या गोष्टी काहीतरी करण्याचं प्लॅनिंग आहे, आणि त्याच्याबद्दल आम्ही नक्कीच तुम्हाला सांगू. आणि जशा गाण्यांना तुम्ही प्रेम दिले, होपफुली त्या मोठ्या प्रोजेक्ट्सना सुद्धा तुम्ही प्रेम द्या. थँक्यू सो मच.